छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले। तसंच ब्युरो ऑफ इमिग्रेशन कडून कोरटकरने कुठे कुठे प्रवास केला याची देखील माहिती घेतली जाते। प्रशांत कोरटकर हे जे आहे हा अजून फरार आहे। दिनांक 18/3/24 रोजी माननीय सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यापासून तो फरार आहे। त्याच्या शोधकामी आपले तपास पथक जे आहेत ते नागपूर, चंद्रपूर आणि मुंबई या 3 ठिकाणी तपास पथक गेलेलं आहे आणि त्याचा तपास शोध सुरू आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण लुकआउट सर्क्युलर पण जारी करतोय आणि तो कुठे ट्रॅव्हल केला, एअर ट्रॅव्हल जर काही केला असेल त्यांनी त्याबद्दल माहिती घेण्यासाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशन जे आहे त्यांच्याशी पण पत्रव्यवहार आपण करतोय। आता आपण प्रशांत कोरटकर अनेक दिवसांपासून पोलिसांना सापडत नाहीये, तर दुसरीकडे त्याचा दुबईतला फोटो समोर आलाय, त्यामुळे तो दुबईला पळून गेला अशी चर्चा आहे। मात्र त्याचा शोध घेणाऱ्या कोल्हापूर पोलिसांच्या तपास पथकातल्या अधिकाऱ्यांच्या मते कोरटकरचा दुबईतला फोटो आज जुना असण्याची शक्यता आहे। तो भारतातच कुठेतरी लपून बसला असावा अशी पोलिसांना शंका आहे। प्रशांत कोरटकर 13 मार्चला चंद्रपूरमधल्या सिद्धार्थ प्राईम हॉटेलमध्ये लपून बसलेला अशी माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली। मात्र इतके दिवस कोरटकर पोलिसांना का सापडत नाहीये हाच खरा प्रश्न आहे। तर प्रशांत कोरटकर दुबईला जाओ की कुठेही जाओ, पोलीस त्याला शोधतीलच असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय। कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो तो दुबईला जाओ का अजून कुठेही जाओ, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील। तर कोरटकरला पोलीस खात्यातनं मदत होतीये। इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदेंनी हा आरोप केलाय। नागपूर पोलीस कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नाहीयेत असाही सरोदेंचा आरोप आहे। कोरटकरचा मोबाईल फॉर्मॅट करून कोणी पुरावे नष्ट केले असाही प्रश्न असीम सरोदे विचारतात। नागपूरच्या पोलिसांनी कोल्हापूरच्या पोलिसांना पुरेसं सहकार्य केलेलं नाही। हां, तोच एक प्रश्न मी पुढचा विचारणार होतो की कोल्हापूर पोलिस असं सांगतायत, म्हणजे अर्थातच ऑन रेकॉर्ड नाही, पण नागपूर पोलीस आम्हाला हवं ते सहकार्य करत नाही आहेत। ते सहकार्य न करणं याच्या मागे काय आहे ते मला माहिती नाही, पण सहकार्य पोलिसांनी करायला पाहिजे होतं। आणि एवढा मोठा गुन्हा झालेला आहे बेताल वक्तव्य करण्याचा, ते पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, इवन शिवाजी महाराजांच्या जिजामाता यांच्याबद्दल सुद्धा त्यांच्या कॅरेक्टरवर लांछनं लावण्याचा प्रकार प्रशांत कोरटकरनी त्या संवादातून केलेला आहे। प्रचंड शिवीगाळ त्यांनी केलेली आहे। पोलिसांपासून सामान्य नागरिकांनीच मोहीम तयार केली पाहिजे आणि पोलीस का सहकार्य करत नाही एकमेकांना हे मला माहिती नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।